बघा आता 50 क्वेश्चनमध्ये जर बघितला कुठला असा क्वेश्चन आहे की जो फिक्स आहे तो कॉम्प्रेन्शन आहे. आणि मी ॲज अ टीचर हे ॲझ्युम करतो तुमच्याकडनं की तुम्ही ग्रॅज्युएट आहात, मॅच्युअर्ड आहात, रीडिंग दररोज करतात, तर रीडिंग कॉम्प्रेन्शन तुम्हाला जमलंच पाहिजे. आणि अपेक्षा पण करतो की सपोज तुम्ही जर PYQची रीडिंग कॉम्प्रेन्शन जर वाचतात तर ते इनफ आहे अंडरस्टँडिंगसाठी. म्हणजे मिनिमम 3, 4 किंवा 5 3 ते 5मध्ये तुम्ही येत आहेत म्हणजे करेक्ट आहे. म्हणजे 45 पैकी जर तुम्हाला 41, 42 येत आहेत, 40 येत आहेत आणि त्या 5 पैकी जर 3 तरी येत आहेत, 2.5 जरी येत आहेत, तरी तुम्ही 42, 43ला पोहोचत आहेत इंग्लिशमध्ये. आणि मला असं वाटतं ते सफिशियंट आहे पोस्ट म्हणण्यासाठी. प्लस तुम्हाला 45 येणार आहे मराठीमध्ये, म्हणजे 85 प्लस तुम्ही जात आहेत. पण मला असं वाटलं काल रात्री की आधी रीडिंग कॉम्प्रेन्शनपासून स्टार्ट करावं. तर बघा मी काय केलं आहे, हा एक पहिला कॉम्प्रेन्शन, मी एक ग्रुप बीचा आणि ग्रुप सीचा 2 कॉम्प्रेन्शन घेतले आणि यावरती डिस्कस करू. तुम्हाला थोडी आयडिया देतो, ते प्लस होईल फक्त. हा जो ग्रुप बीचा पॅसेज आहे आता रिसेंटली, तर हा ॲक्च्युली AI लर्निंगवरती आहे. त्यामध्ये त्याने लँग्वेजेसबद्दल बोलला आहे, R लँग्वेज, C++ वगैरे, पायथन वगैरे बोलला आहे. हा एक कॉम्प्रेन्शन आहे, नॉर्मल आहे, काही एवढा डिफिकल्ट नाही आहे. दुसरं जर बघितलं तर याच्या खाली हे जे प्रश्न आहे, तुम्ही आताच घेतला, मी 24चेच पॅसेज घेतले मुद्दाम. हे जे प्रश्न आहे, या प्रश्नांची जर व्याप्ती बघितली तर काही मल्टी लायनर आहेत, काही सिंगल लायनर आहेत. म्हणजे थोडक्यात सगळे जर प्रश्न एकत्र केले तर आपला अर्धा कॉम्प्रेन्शन होतो वाचण्याचा. तर काही लोक आधी प्रश्न वाचतात, म्हणजे ते वेळ वाया घालवतात ॲक्च्युली. कारण आधी प्रश्न वाचून कॉम्प्रेन्शन वाचतील, पुन्हा प्रश्न वाचतील, म्हणजे रीरीड होत आहे. ठीक आहे. अजून एक दुसरा पॅसेज घेतला आहे मी, हा ग्रुप सीचा. यावरती इमोशन्स, डिसिशन मेकिंग, सोशलिझम काय, कार्ल मार्क्स काय म्हणतो, कशी विचारसरणी असते, याच्यावरती आहे. नॉर्मल पॅसेज आहे. याच्यावरती पण प्रश्न बघितले आपण. तर हे बघा असे मल्टीलायनर म्हणतो मी, म्हणजे हे लेंदी असतात. असे जर तुम्ही 5 प्रश्न जर वाचलेत तर म्हणजे तुम्ही अर्धा पॅसेज वाचतायत. म्हणून आधी प्रश्न वाचणं किती चुकीचं आहे हे तुम्हाला कळेल नंतर काही मिनिटांनी. तर आता हे 2 पॅसेज मी घेतलेत. एक आहे आपला AI लर्निंगचा, दुसरा घेतला मी आपला ग्रुप सीचा, जो इमोशन्स, थिंकिंग, डिसिशन मेकिंग यावरती. आता सर्वात जर विचार केला तुम्ही तर एक गोष्ट मला दिसते पूर्ण कॉम्प्रेन्शनमध्ये, UPSCचे आणि MPSC कॉम्प्रेन्शन जर तुम्ही कंपेअर केले, राज्यसेवेचे CSATचे जर कंपेअर केले 2013, 14, 15चे नंतरचे बकवास आहे पॅसेज आताचे CSATचे. पण 13, 14, 15चे पॅसेज हे सगळे इन्फरन्स बेस होते. UPSC पण इन्फरन्स बेस असतात. इन्फरन्स बेस म्हणजे काय की त्या प्रश्नाचं उत्तर पॅसेजमध्ये मिळणार नाही, तुम्हाला इन्फरन्स काढायचा, आकलन करायचं आहे. मग ते शिकण्यासाठी काय चॅप्टर माहिती पाहिजे, तर ते पाहिजे म्हणजे सिलॉजिझम चॅप्टर ज्याला जमतं त्याला इन्फरन्स बेसचे प्रश्न लगेच क्लिक करता येतात. ते आपण म्हणतो ना की ऑल मेन आर विमेन, सम विमेन आर चाइल्ड, आणि आपण कन्क्लुजन काढतो, ते असतं इन्फरन्स. पण ॲज पर ॲज MPSC ग्रुप बी, सी आणि राज्यसेवा इज कन्सर्न विथ रिगार्ड्स टू कॉम्प्रेन्शन, हे सगळे ॲक्च्युली टेक्स्ट बेस्ड प्रश्न आहे. आता टेक्स्ट बेस म्हणजे काय की याचे उत्तर तुम्हाला कॉम्प्रेन्शनमध्ये सापडतील. पण सगळे सापडतील का, तर मी तर 3 ते 4 सापडत आहेत. एखादा सोडला तर एखादा कोणता, तो विचारतो थीम सांगा, थीम. तो तुम्हाला काय कळलं आहे पॅसेजमध्ये, ह्या पॅसेजचं इन्फरन्स काय आहे, ह्या पॅसेजला काय इंडिकेट करायचं आहे, लेखक काय सांगतो आहे, त्याची टोन काय आहे, क्रिटिकल आहे, ॲनालिटिकल आहे, इन्फॉर्मेटिव्ह आहे, असे प्रश्न विचारतो. म्हणजे एखादा प्रश्न फक्त सोडला तर 3 ते 4 प्रश्न मला मिळत आहे कॉम्प्रेन्शनमध्ये ॲज इट इज. कसं जर आपण जर बघितलं आता हे 2 पॅसेज, तर यात बघा पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जेव्हा वाचतात ना, तर वाचताना मी एक ऑब्झर्व केला आता टेस्ट सिरीजमध्ये की पोरं फक्त कॉम्प्रेन्शन वाचतात फक्त. संपवण्याकडे त्यांची अशी स्पीड असते, जसं आपण गाडीची रेस वाढवतो, संपेल कसं कॉम्प्रेन्शन, आणि संपून काय करतात प्रश्नाकडे जातात. काही समजत नाही. आणि का माहिती का, तुम्ही ना त्या प्रोसेसला अंडरस्टँड नाही करत. आता हा जो पॅसेज आहे, हा जो पॅसेज मगाशी घेतला, हा जो पॅसेज मी मगाशी घेतला दोन्ही पॅसेजमध्ये, त्या दोन्ही पॅसेजमध्ये एक गोष्ट मला जाणवली आहे की काही असे एक्स्ट्रीम वर्ड आहे ते पूर्ण मिनिंग चेंज करतात. आणि ते मिनिंग चेंज केलं की आपण ते गृहीत धरतो की याचं XYZ मी वाचलेलं आहे आणि उलटं उत्तर करतो. कसं बघा आता, जसं फॉर एक्झाम्पल पुढे बस हे बघा, हे कीवर्ड्स हे मी घरगुती नाही आणलेले, हे दिसलेत मला. जसं फॉर एक्झाम्पल हाव युअर आहे, बट आहे, देअर फॉर आहे, ऑलवेज आहे, सेल्डम आहे. हे जेव्हा शब्द येतात मोर ओव्हर, तुम्हाला काय करायचं, नंबर 1 पेन घेऊन जेव्हा जातो ना आपण ब्लॅक कलरचा, तर त्याला ना मला जेव्हा वाटतं की लेखकाला हे सांगायचं आहे, तर लक्षात घ्या कधी जेव्हा 3-4 ओळींचा एक वाक्य असतं ना, म्हणजे एक वाक्य आहे सपोज 3-4 ओळीने बनल्या 2 ओळीने, तर त्या पूर्ण ओळीमध्ये फक्त 2-3 वर्ड्स की असतात. जसं बघा, द ह्युमॅनिटी सिन्स सिव्हिलायझेशन सेज दॅट, त्याची काही गरज नाही आहे वाक्याची, काय म्हणताय ते बघू आता पुढे, ते अंडरलाईन करेल मी. आय बिलीव्ह, म्हणजे तो लेखक म्हणतो आय बिलीव्ह दॅट कन्सिस्टन्सी इज द ऑनली की. ठीक आहे, कन्सिस्टन्सीला मी अंडरलाईन करेल.
तुम्ही काय करता, तुम्ही जर पूर्ण पॅराग्राफ जर घेतला त्यातला 70% पॅराग्राफ माझ्या काही कामचा नाही, फक्त 30% डेटा आहे, त्याच्यावरती माझी उत्तर क्लिक होणार आहे. 30% डेटा. आणि तुम्ही काय करता, सगळ्या ओढीच्या ओढी अंडरलाईन करता. कशा नाही तर मागे आहे बरं, हे बघा आता मागे, अजून मागे मागे मागे, हां मागे अजून, हां आता बघा बस. द वर्ल्ड हॅज कम अराउंड टू द व्ह्यू दॅट डेमोक्रेसी इज इसेन्शियल फॉर ह्युमन डेव्हलपमेंट. आता पूर्ण वाक्यामध्ये मग फक्त 2च शब्द महत्त्वाचे, डेमोक्रेसी आणि फुल डेव्हलपमेंट. आता यात मी काय करतो, डेमोक्रेसी इज इसेन्शियल फॉर फुल ह्युमन डेव्हलपमेंट. थांबा इथंच, फुल शब्द आहे, फुल. ह्युमनचं डेव्हलपमेंट, फुल डेव्हलपमेंट म्हणजे कुठलं सोडलं नाही त्याने. म्हणजे ह्या वाक्यामध्ये जर मी अंडरलाईन करेल फुल डेव्हलपमेंट आणि कोणाचं, ह्युमनचं, दॅट्स इट, स्किप, लगेच पुढचं ओढ वाचेल मी. तुम्ही काय करता, सगळे अंडरलाईन करतात. आता तुम्ही वर बघितलं आहे ह्युमन डेव्हलपमेंट वाचलं आहे, खाली येतं हे सर्टन एरियात ह्युमन डेव्हलपमेंटला महत्त्वाचं आहे. हां वाचला डेव्हलपमेंट, ह्युमन डेव्हलपमेंट, पण तो काय म्हणतो आहे पॅसेजमध्ये, फुल डेव्हलपमेंट. प्रश्न काय आहे, सर्टन एरियाज नाही होणार, फुल येणार आहे. म्हणजे त्याच्यात मला एक गोष्ट समजली की मला पॅसेजमधला शब्द खाली दिसला की मी तिथं वाहून जातो, हां हे बरोबरच आहे, नाही तसं. तो तिथं फुल शब्द मला मॅटर करतो की किती कॉन्ट्रास्ट करेल तो खाली प्रश्नामध्ये. दुसरं वाक्य बघा, अँड ओनली, थांबा इथं, ओनली म्हणजे फक्त एकाच, तो लिमिटेशन देतो तिथे, एकाच गोष्टीवरती भर देत होतो. ओनली एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट कॅन मेक दिस पॉसिबल. म्हणजे याचं आता डेमोक्रेसी महत्त्वाची नाही आहे, ओनली 2 गोष्टी केल्या त्याने. एक म्हटलं एज्युकेशन आणि दुसरं काय म्हटलं स्किल डेव्हलपमेंट. आता खाली जर प्रश्न दिला त्याने की बाबा ह्युमन डेव्हलपमेंटसाठी पॉटरी काम करणं गरजेचं आहे, म्हणजे वीट भट्टी काम करणं, एखादं मळकं बनवणं गरजेचं आहे. तो नाही, मळकं बिडकं काही संबंध नाही, वरती मळकं नाही आहे, पण त्याने म्हटलं ना स्किल डेव्हलपमेंट. ते एक्झाम्पल करेक्ट दिलं आहे का, कारण तुम्ही फक्त स्किल डेव्हलपमेंट शब्द वापरला. स्किल डेव्हलपमेंट, स्किल, हे बघा स्किल आहे म्हणून मी इथं उभा आहे, स्किल डेव्हलपमेंट. तुम्ही स्किल आहे म्हणून तुम्ही पुण्यात आहात शिकायला. स्किल डेव्हलपमेंट आणि एज्युकेशन, ओनली ह्या 2च गोष्टी. आता याच्यामध्ये जर एक प्रश्न मी बनवला की ह्युमन डेव्हलपमेंटसाठी काय गरजेचं आहे, आणि पहिला शब्द मुद्दाम टाकतो इन्फ्रास्ट्रक्चर. तुम्ही हां बरोबर आहे, मी तर वाचलं आहे इकॉनॉमीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर गरजेचं. दुसरं म्हटलं की दुसरं मी दिलं की आरोग्य, अरे आरोग्य तर गरजेचं आहे. तिसरा तुमचं सोसायटी, अरे वा बरोबर आहे, अबॉल करून टाकणार तुम्ही. म्हणजे थोडक्यात कॉम्प्रेन्शन वाचताना तुम्ही काय करतायत, फक्त कंप्लीट करताय पॅसेज, अंडरस्टँडिंग 0. म्हणून मी इतका स्लो का चाललो आहे, मी पहिल्या ओळीत फक्त कशाला अंडरलाईन केलं आहे, फुल ह्युमन डेव्हलपमेंटला, डेमोक्रेसीला, 3 शब्द. दुसऱ्या ओळीत जर मी अंडरलाईन करतो ओनलीला आणि एज्युकेशन आणि स्किलला. असं हळूहळू कट करत चाललो आता मी, माझं ॲडिशन काहीच नाही दुसरं. तिसऱ्या ओळीला जर गेलो मी, बघा काय म्हणतोय तो, डेमोक्रेसी कॅन नॉट बी सस्टेन अनलेस द electorate is well informed, chooses its leadership wisely, and this leadership is intellectually empowered by a multi-dimensional intelligence. बघा आता, बघा इथं कॅन नॉट बी सस्टेन, कॅन हा निगेटिव्ह कनोटेशन येतं, नाही होऊ शकणार सस्टेन डेमोक्रेसी. जर असं केलं नाही तर काय करावं लागेल, तुमचं डोकं नका लावू आता इथं, तुमचं पॉलिटिक्सचं नाही, फंडामेंटल राईट आणि ड्युटी काहीच नाही. इथं काय म्हटलं त्यानं, कॅन नॉट बी सस्टेन अनलेस द इलेक्टोरेट इज वेल इन्फॉर्म्ड. म्हणजे जो इलेक्टोरेट आहे तो वेल इन्फॉर्म पाहिजे, सगळं माहिती पाहिजे त्याला की वोट चोरी होते का वगैरे. ठीक आहे. दुसरं, चूजेस इट्स लिडरशिप, कशी बरं, वाईजली, हे डोकं वापरायचं आहे आणि त्यांनी लिडरशिप चूज करायची. पॉलिटिकल पार्टी शब्द नाही इथं, लिडरशिप शब्द आहे. खाली पॉलिटिकल पार्टी दिली तो आपण लगेच क्लिक करून टाकू, हो बरोबर आहे, हे पॉलिटीनुसार बरोबर आहे. इथे ह्या पॅसेजनुसार नव्हतं, लिडरशिप चूज करायची वाईजली. आणि तिसरं काय म्हणतो तो, अँड, बघा इथं अँड आहे, अँड म्हणजे प्लस आहे. या शब्दांना तुम्ही अँड, ओनली, ऑलवेज, बट, स्टील ह्या शब्दांना निग्लेक्ट करू नका, तेच तुम्हाला ॲक्च्युली खाली हेल्प करणार आहे प्रश्नाचे उत्तर क्लिक करण्यासाठी. अँड काय म्हणतो तो, अँड धिस लिडरशिप, थांबा, धिस कोणती लिडरशिप, जे तुम्ही निवडून दिलेली आहे वाईजली ती लिडरशिप. काय बरं, दिस इज इंटेलेक्च्युअली इम्पावर्ड, म्हणजे त्याला डोकं पाहिजे, अक्कल पाहिजे, बाय अ मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स. म्हणजे तो लीडर नुसता इंटेलेक्च्युअल नको पाहिजे, मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे फक्त डिग्री घेऊन नाही चालणार, त्याच्यामध्ये मल्टी डायमेन्शन मी त्याला अंडरलाईन करेन की तो लीडर मी वाईजली चूज करणार आणि तो लीडर मल्टी डायमेन्शनली तो इंटेलेक्च्युअल पाहिजे. बघा आता मी हळूहळू चाललं, म्हणजे माझ्या फक्त कीवर्ड्सला अंडरलाईन होते. मी ओनलीला अंडरलाईन केलं, कॅन नॉटला अंडरलाईन केलं, मल्टी डायमेन्शनल अंडरलाईन केलं. असं मी स्वतःशी बोलत येताना खाली येतो ना, यामध्ये काय करायचं नाही, तुमचं डोकं नका लावू, तुमचं पॉलिटिक्सचं ध्यान नका ॲड करू,
तुमचं अनुभव नका ॲड करू. जर तुम्ही ॲड केला तर तुमचा पहिला ऑप्शन मुद्दाम आयोग क्रिएट करतं की तुम्ही त्यात फसणार आहात. कसं सांगतो पुढे बघा आता. हे बघा, हे शब्द हे मला दिसले इथं आपल्या पॅराग्राफमध्ये, म्हणजे हे कसं मिनिंग चेंज करतात. आता जरा हे एक वाक्य आहे, मी पॅराग्राफमध्ये काढलेलं आहे. जर पूर्ण पॅरा वाचला आपण, पायथन डज सपोर्ट सम फंक्शनल फीचर्स बट इट इज नॉट इनफ. याच्यावरतीच प्रश्न आहे. शेवटचं वाक्य त्या पॅराग्राफचं आहे बघा. पायथॉन इज अ लँग्वेज. तो काय म्हणतो, पायथॉन डज सपोर्ट सम फंक्शनल फीचर्स. आता माहिती सम शब्द, सम 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 सगळे नाही. पायथॉन डज सपोर्ट, पायथॉन सपोर्ट करतं सम. मग मी वाचताना लागतो सम फंक्शनल फीचर्स, काहींना तो सपोर्ट करतो. बट आला कॉन्ट्रास्ट, बट हाऊ युअर, अल्दो, स्टील, सो आला कॉन्ट्रास्ट. मग काय, बट इट इज नॉट इनफ, पुरेसा नाही आहे तो. पहिलंच वाक्य बघा की पायथन इज सबस्टॅन्शियल. कसं काय सबस्टॅन्शियल आहे ते, कॉन्ट्रास्ट दिला त्याने, म्हणजे त्याने एक्झॅक्टली उलटं केलं. पण आपण काय वाचलं असतं की हे सपोर्ट करतं सपोर्ट करतो सपोर्ट करतो, फसलो तिथं. म्हणजे हे सुपरफिशियल रीडिंग आपल्याला फसवते. 5 पैकी 0 येणाऱ्यांसाठी हे. आता बघा पुढे सांगतो मी तुम्हाला. आता डिस्टॉर्ट कसा केला ह्या पॅसेजमध्ये. त्या पॅसेजमध्ये लँग्वेज दिली आहे, C++, जावा, पायथॉन, आर असं दिलेलं आहे. एक पॅसेज आहे एआयचा. त्याने काय वाक्य लिहिलं बघा. आर लँग्वेज आहे, आर त्यात शब्द उल्लेख, मी कॉपी पेस्ट केला आहे पॅसेजमधलं वाक्य. R is preferred over Python when strong statistical computing capabilities are required. R अशी लँग्वेज आहे की जी पायथॉनपेक्षा जास्त प्रेफर केली जाते. पण एक शब्द याच्यात कोणतं काही लिंक लागली का, व्हेन. इथं कंडिशन आहे. R is preferred over Python when कंडिशन आहे. असं असेल तेव्हाच, असं असेल तेव्हा तुम्ही कॉफी पितात. व्हेन चहा अवेलेबल नसेल तर, म्हणजे तुम्ही ॲक्च्युली चहाच पितात. मग फक्त कंडिशन आहे त्यामध्ये. म्हणजे थोडक्यात आर इज प्रेफर ओवर पायथॉन व्हेन, हे कंडिशन आहे. स्ट्रॉंग स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग कॅपेबिलिटीज आर रिक्वायर्ड. जेव्हा जास्त प्रमाणात कॅपेबिलिटी असलेले, स्ट्रॉंग प्रमाणात जर आम्हाला कम्प्युटिंगची गरज असेल, त्याच केसमध्ये आर लँग्वेज यूज केली जाते पायथॉनपेक्षा. पण ही कंडिशन आहे. बघा खाली प्रश्न काय आयोगाचं, हे बघा. पायथॉन इज प्रेफर ओवर आर चुकीचं आहे, एक्झॅक्टली रॉंग स्टेटमेंट आहे. असं नाही होऊ शकत. ते तेव्हाच प्रेफर केलं जाईल जेव्हा स्ट्रॉंग कॉम्प्युटिंगची रिक्वायरमेंट आहे. पण होतं काय, आपण हे वाक्य इथं वाचलंय वर, आर इज प्रेफर ओवर पायथॉन वाचलं, हां बरोबर आहे, आरला जास्त प्राधान्य देतात, खाली तिथं फसतो आपण. पण हा वेन शब्द हा मला चेंज करतोय कॉन्ट्रास्ट. म्हणून जेव्हा तुम्ही असे काहीतरी डिस्टॉर्शनचे वाक्य येतात, तुम्ही जर 2014चं राज्यसेवेचं जर वाचलं असेल ना, प्रिलिमचा पेपर आहे सर, तर त्यात गोलाकोंडा नावाचा या एक हैदराबादचा एक किल्ला आहे, त्याच्यावरती आहे. तिथं वाक्यात काय दिलं पॅराग्राफमध्ये की गोलाकोंडा हा हैदराबादच्या नॉर्थला आहे, आणि खाली काय माहिती आहे का की गोलाकोंडाच्या साऊथला हैदराबाद आहे. तेच होतं ते. पण वरती तर साऊथ वाचलं नाही मी तर नॉर्थ वाचलं होतं. ते उलटं केलं आहे त्याने. हे असं उलटं करू शकतो तो. इथं फसवणूक होऊ शकते. ठीक आहे. आता बघा पुढचं सर्वात महत्त्वाचं, मगाशी तो जो पॅसेज होता ना, जो मी वाचत होतो, डेमोक्रेसी, लिडरशिप, कॅपेबिलिटीज, इथं काय होतं, मॅक्झिमम तुमच्यातलं माझंही होऊ शकतं कधी कधी. पहिलं तुम्ही जे वाचायला लागतात सुरुवातीला, तर तुम्हाला ते ज्ञान कुठेतरी वाचलेलं असतं, तो तुम्ही त्यात ॲडअप करतात. दुसरं, कधी कधी वाचता वाचता एखादा शब्द तुमच्या अनुभवाशी असतो, पास्ट लाईफमध्ये जुडलेला, तुम्ही त्या विचारात निघून जातात. तिसरं, तुम्ही फिनिश करतात पूर्ण पॅसेज वाचून, आणि जे प्रश्न येतात ना खाली, त्याची उत्तरं तुम्ही तुमच्या नॉलेजवर देतात, पॅसेजच्या नाही. पॅसेज इज सुप्रीम. तो लाईक सुप्रीम कोर्ट आहे, तो सांगेल तेच खरं आहे. जर पॅसेजमध्ये असं म्हटलं की 90% ऑफ द इंडियन्स आर फुल, तर म्हणायचं फुलच आहे. ते जर म्हटलं की पैसाच महत्त्वाचा आहे, महत्त्वाचं आहे. त्याचं म्हटलं देव अस्तित्वात नाही आहे, नाही आहे, त्याला होच म्हणायचं. त्याला कॉन्ट्रास्ट केलं की तुमचं पहिलं उत्तर जे बनवतं ना आयोग, पहिलं ऑप्शन, ते मुद्दाम फसवण्यासाठी बनवतो. तुम्हाला तुमचं डोकं लावायचं नाही आहे, बिलकुल स्ट्रिक्ट राहायचं तिथं. तो जे सांगतोय त्याला आत्मसात करायचं. आणि शक्यतो जेव्हा तुम्ही पेन, मी बघतो काही लोकांचे प्रश्नपत्रिका येतात मेन्स झाल्यानंतर, फोटो पाठवतात, ते सगळे अंडरलाईन केलेले असतात. काय अंडरलाईन करून काय भेटलं, फक्त कीवर्ड अंडरलाईन करतोय, की इन्फॉर्मेशन अंडरलाईन करतोय. यात तुम्ही त्या लेखकाशी बोलत राहा वाचताना शांत डोक्याने. तो काय सांगतोय त्याला फक्त हो म्हणा, हो म्हणायचं त्याला, बाकी काही नाही. आता तो जो मगाशी पॅसेज होता लिडरशिपचा, आता जी लोक डावे आहे, उजवे आहे, मिडलवाले आहेत, वैचारिकदृष्ट्या राजकीय, ते काय करतील, त्यांच्या फेवरमध्ये असेल त्याला हो म्हणतील, आणि उलटं असेल त्याला नाही म्हणतील. तसं काही करू नका. जे आहे ते ॲक्सेप्ट करा.
म्हणजे पॅसेजची जेही इन्फॉर्मेशन, जोही डेटा देतो आहे तो मी ॲक्सेप्टच करेल. जरी तो म्हणतो की इंडिया वाईट देश आहे, ठीक आहे, ॲक्सेप्ट केलं. तो म्हणतो की आजची जनरेशन काही कामाची नाही, ॲक्सेप्टच करतो मी. ॲक्सेप्ट ॲज इट इज. बघा तुम्ही 5 पैकी 5 येतील करेक्ट. बघा आता जसं मेन आयडिया आणि थीमवरती प्रश्न येतो, तर मी जेवढे PYQ वाचलेले आहेत कॉम्प्रेन्शनचे, त्यात मला पहिल्या पॅराग्राफ किंवा शेवटच्या पॅराग्राफमध्ये उत्तर मिळतं आहे. आता याच्यावरती शॉर्टकट काही नाही आहे. तो पॅसेजचा सार समजणं आहे मला, थीम समजणे आहे. आता मगाशी तो म्हणतो की डेमोक्रेसी तेव्हा सस्टेन होईल जेव्हा लिडरशिप चांगली असेल, आणि लिडरशिप तेव्हा चांगली होईल जेव्हा ते वाईजली सिलेक्ट केली जाईल. आणि तो लीडर कसा पाहिजे, तो इंटेलेक्च्युअल ड्रिव्हन पाहिजे, मल्टी डायमेन्शनल पाहिजे, आणि तेव्हाच ते फुल ह्युमन डेव्हलपमेंटचे प्रोग्रेस होणार आहे. म्हणजे याच्यात मला एक कळतं आहे की त्याला ह्युमन डेव्हलपमेंट, डेमोक्रेसी, लिडरशिप ह्या 3 गोष्टीविषयी बोलायचं आहे. मग याचा सार काय होऊ शकतो? एक सक्षम समाज, हा जर सार आहे. सक्षम म्हणजे असा पुढारलेला समजदार की ज्याला स्वतःची पण ग्रोथ करायची आहे, समाज पण करायची आहे, डेमोक्रेसी करायची आहे, आणि त्यांना एक स्ट्रॉंग लीडर पाहिजे की जो त्या गोष्टी करणंच कॅपेबल आहे. म्हणजे हा झाला सार. तर जर तुम्हाला वाटलं की मला जमत नाही आहे, की हे थीम कळत नाही आहे, मला याचा टोन कळत नाही आहे, सो बेसिक थिंग पहिला आणि शेवटच्या पॅराग्राफमध्ये त्याचं उत्तर मिळतं आहे, मॅक्झिमम मिळतं आहे. म्हणजे थोडक्यात तुमचं कॉन्सन्ट्रेशन शेवटच्या पॅराग्राफ येईपर्यंत मेलेलं असतं. ते तुम्ही एकदम हरीमध्ये असतात, कधी मी गोल करेल, काहीच नाही आहे. तुम्ही प्रश्नाला कमी आणि पॅराग्राफला जास्त वेळ दिला तरी चालेल. शेवटचे 5 मिनटं आहे, त्या ते 3-3.5 मिनटं तुम्हाला रीड करायचा पॅसेज, तोच शांततेत करा. 5 प्रश्नाचा गोल होऊन जातील लास्ट मिनिटला, बट पॅसेज नाही होणार. सो द पॉईंट इज, हा प्रश्न डील करण्यासाठी थीमवाला, टोनवाला फर्स्ट आणि लास्ट पॅराग्राफ इज क्रुशियल. तो वाचणं गरजेचं आहे. क्लिअर आहेत का? नेक्स्ट बघा, आता यात काय करायचं आहे, तुम्ही आता 8 दिवस बाकी आहे. मी तुम्हाला एक सल्ला देतो. पहिलं, तुम्ही ना फक्त 5-5 मिनटामध्ये ना कॉम्प्रेन्शन वाचण्याची सवय लावा. कॉम्प्रेन्शन राज्यसेवा प्रिलिमचे घ्या, कंबाईनचे घ्या, राज्यसेवा मेनचे घ्या, जे येतील PYQचे 5-5 मिनटाचं टार्गेट लावा. फक्त रीड करा, प्रश्न सॉल्व्ह केला नाही तरी चालतं आहे. हे 2-3 दिवस तेच करा फक्त. मी फक्त पूर्ण कॉम्प्रेन्शन वाचणार शांततेत. पण ते वाचताना नंबर 1, कुठल्याही शब्दानुसार डिस्टॉर्ट होऊ नका की अरे ते आलं डोक्यात, तो अनुभव आला, अजिबात नको, तिथंच राहा. दुसरं, इतकं कॉन्सन्ट्रेशन फोकस ठेवा की तुम्ही कुठेही हल्ला नको पाहिजेत. तिसरं, पेन हातात आहे ना, फक्त की एरियाज गोल करा, अंडरलाईन करा, पूर्ण वाक्य नाही. म्हणजे जर तुम्हाला याची सवय पडली आता 3-4 दिवस, तर पुढच्या 3-4 दिवसात आपण खाली प्रश्न पण बघू. म्हणजे थोडक्यात आता हा 8 दिवसाची जी माझी हॅबिट आहे ती तिथं एक्झॅक्टली रूपांतरित होईल. आता तुमचं कॉम्प्रेन्शनचं कसं माहिती आहे, कसं सेपरेट स्टडी नाही आहे. टेस्टला गेलं तरच कॉम्प्रेन्शन, नाही तर कॉम्प्रेन्शन आयुष्यात नाही जाय. तर आता इथून पुढे आजचं लेक्चर संपल्यानंतर उद्या काय करा, फक्त 5 मिनटात घड्याळ लावा, बरोबर 5 मिनटं फक्त कॉम्प्रेन्शन संपवा, फक्त कॉम्प्रेन्शन संपवा. आणि दुसरी गोष्ट की मी पहिल्या ओळीपासून लास्ट ओळीपर्यंत दुसरं काहीच विचारांना नाही डोक्यात, तर तुम्ही जिंकला आहेत. दुसरं, पेन तेवढ्याच गोष्टी अंडरलाईन करा. हावेवर, ऑलवेज, ऑफन, कॅन नॉट, ओनली, वेन, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. तो काहीतरी सांगतो आणि लगेच लिमिटेशन देतो, काहीतरी सांगतो लगेच लिमिटेशन देतो, म्हणजे कॉन्ट्रास्ट होतं ते. आणि खाली पहिला प्रश्न तोच असतो. बघा कसं, पुढचं घ्या. आता मी काय केलं आहे, हेच कॉम्प्रेन्शनमधले प्रश्न काढले. पहिला प्रश्न हा होता बघा 76 नंबरचा, 76 ते 80. त्यात वाक्य काय आहे, द कॅपेबिलिटीज ऑफ स्ट्रॉंग स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग आर फाउंड इन द प्रोग्रामिंग लँग्वेज डॅश नेम्ड. म्हणजे त्याने विचारले की कोणत्या लँग्वेजमध्ये जास्त स्ट्रॉंग कॅपेबिलिटीज आहे. हे बघा, हे जे मी कलर मारलेलं आहे ना, तेवढं वाक्य वाचू आपण ना इथून. हे बघा, R is a programming language for statistical computing and preferred over Python when strong statistical computing capabilities are required. ते जाऊ द्या, पण आधी ते या, R is a programming language for statistical computing, आणि ते and थांबा. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, टेक्स्ट बेस उत्तर आहे डायरेक्ट, काही वेगळं नाही आहे. पण तुम्ही काय करतात, हे वाक्य असं ते गाजर काकडीसारखं सोडून देतात तुम्ही ताटातलं. आर इज हां ठीक आहे, पुढे काय, ठीक आहे, ठीक नाही. आर इज ए प्रोग्रॅमिंग लँग्वेज फॉर स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग. मी त्याला गोल करेल, आरला मी इथं बॉक्स करेल. म्हणजे जर मला वाटलं की प्रश्न मला समजला आहे पण मी वाचला आहे आर विषय कुठे आहे, तर आर शोधण्यापेक्षा मी डायरेक्ट गोलकडे देणार, हा आर आहे. म्हणजे माझा पटकन तिथं वेळ कमी होतो आहे. पूर्ण पॅराग्राफ मी डायरेक्टली त्या एरियात आणतो ज्या एरियात मला प्रश्न विचारला आहे. हे याचं उत्तर आहे. पुढचं बघा, हा आता बघा, आता हा किती मोठा प्रश्नच मोठा आहे बघा, मल्टी आहे. पण तुम्हाला गंमत सांगतो, यांना अजिबात घालू नका. 4 पर्याय आयोग काय करतो, एक तर उत्तर असतं, उरलेले 3 जे वाक्य असतात, सेंटेन्सेस, ते त्याला घरगुती लिहावे लागतात. ते इतके बकवास आणि बोगस आहे, फक्त मोठे दिसायला इतके बोगस आहे की पॅसेज न वाचता पण उत्तर येऊ शकत आहे. कसं, हे सोडा, तिथं वरती या, ए वाचू, ए बी सी डी वाचू, प्रश्न सोडून द्या. बघा,
दे स्पेंड मोस्ट देअर टाईम आउटसाईड देअर एज्युकेशनल कॅम्पस. हे काय आहे? हे सेन्स पण लागत नाही. एज्युकेशनल कॅम्पस म्हणजे हे त्याला 3 पर्याय बनवायचे आहेत, म्हणजे बनवायचे आहेत फक्त. दुसरं बघा किंवा प्रश्न बघू. मेनी यंग पीपल इन इंडिया सकम टू ड्रग्ज अँड क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज बिकॉज. बरेचसे असे आहेत की ते ड्रगच्या आहारी गेले. काय कारण असेल त्याचं? तर आता इथे इथं ए नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इज देअर फॉर अ फ्रेमवर्क फॉर द कॉम्प्रेहेन्सिव्ह ग्रोथ. ह्या वाक्यामध्ये ना फक्त एकच शब्द महत्त्वाचा आहे माझा. हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इज देअर फॉर बकवास आहे. हे फक्त याच्यात एक शब्द आहे कॉम्प्रेहेन्सिव्ह ग्रोथ. द नेशन्स यंग पॉप्युलेशन. पण ते कोणाचे? यंग पॉप्युलेशन. फक्त यंग पॉप्युलेशनची ग्रोथ असेल त्याच्यावरती नॅशनल पॉलिसीचा सर्वात मोठा ऑब्जेक्टिव्ह आहे. पुढे बघा. टू इनेबल देम टू बी पोझिशन इन लाईफ फॉर पर्सनल ॲडव्हान्समेंट ॲज वेल ॲज कंट्रीब्यूट टू नॅशनल ग्रेटनेट इंडिया. हाऊ युअर. आता थांबा इथं. इथपण जर तुम्ही वाक्य वाचले 3 याच्यात सकारात्मक सांगता येतं की इंडियन नॅशनल पॉलिसी, यंग पॉप्युलेशन, त्यांची ग्रोथ, त्यांची ॲडव्हान्समेंट, बापरे भारी भारी एकदम. आणि ते हाव युअर. हे कळलं का आता? लिमिटेशन उलटा आला आता. उलट होईल आता. म्हणजे कसं आजचं मस्त होतं, छान होतं, पण आहे ना तिथं पाणी नव्हतं प्यायला. कॉन्ट्रास्ट. आता बघा हाऊ युअर काय बरं? इंडिया लॅक्स. कमतरता आहे. काय कमतरता आहे? टुडे प्रॉपरली स्ट्रक्चर पॉलिसी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इट्स यूथ. म्हणजे कसं झालं बघा, तुम्हाला गंमत सांगतो. आता तुमचा मला विकास करायचा आहे, तुम्हाला सगळ्यांना जॉब द्यायचा आहे, 2 लाख पगार, तुम्हाला घरं, बिल्डिंग, गाडी, सगळं तुम्हाला सगळं पॉवर देतो, सगळे डिपार्टमेंट तुमच्या हातात देतो. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का? हे द्यायला माझ्या हातात काहीच पॉवर नाही आहे. म्हणजे हे किती उपहासात्मक आहे. नॅशनल पॉलिसी म्हणते हे करू ते करू, यंग पॉप्युलेशनला डोक्यावर घेऊन नाचू. पण इंडियाला ते लॅकिंग आहे. लॅकिंग काय आहे बघा. स्ट्रक्चर पॉलिसी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इट्स यूथ. म्हणजे मी फक्त अंडरलाईन ह्या पॅराग्राफमध्ये याद करणार आणि याद करणार आहे. दॅट्स इट. हा कॉन्ट्रास्ट झाला. मग बघा बरं तिथं मेनी यंग पीपल इन इंडिया सकम टू ड्रग्ज अँड क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज बिकॉज. पहिलं ते कॅम्पसच्या बाहेर टाईमपास करतात, काही संबंध नाही. द नेशन लॅक्स. बी वाचा. द नेशन लॅक्स प्रॉपरली डिफाईन एज्युकेशनल पॉलिसी फॉर देअर फोस्टरिंग. बी करेक्ट आहे. दे निग्लेक्ट कार्ल मार्क्स. काय संबंध? कोणाला आवडेल कोण नाही आवडणार. द केअर ओनली अबाउट देअर पर्सनल ॲडव्हान्समेंट. काय बघूच आहे. पण बी वाक्य फक्त त्याने काय केलं माहिती आहे का? सिनोनिम्स बघा इथं घातलं. पुअरली स्ट्रक्चर पॉलिसी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इट्स यूथ. त्यांच्या यूथला फक्त ते पॉलिसी स्ट्रक्चर पुअर आहे. तिथं बघा द नेशन लॅक्स प्रॉपरली डिफाईन एज्युकेशन पॉलिसी. डिफाईन कळलं का? प्रॉपरली स्ट्रक्चर. ह्या स्ट्रक्चरला फक्त त्यांनी डिफाईन केलं. अँड पॉलिसी फॉर देअर फॉस्टरिंग. फॉस्टरिंग म्हणजेच ॲडव्हान्समेंट. काहीच नाही आहे. फक्त तेच वाक्य त्यांना दुसऱ्या शब्दात लिहिलं. हे टेक्स्टवरनं उत्तर आहे. बाकीचे 3 तू तर घरगुती लिहिणार आहे. मी पण बऱ्याच वेळा माझे काही टाकून देतो. जर मी कॉम्प्रेन्शन बनवलं आणि 4 वाक्य बनवायचे, काही बनवून देतो मी बिनकामाचे. म्हणजे थोडक्यात या मोठ्या मोठ्या 4 वाक्यांना अजिबात घाबरू नका. बिनकामाचे आहेत ते. उरलेले 3 एकच उत्तर आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सीचे जर तुम्ही पॅराग्राफ बघितले कॉम्प्रेन्शन तर ते दिसत आहेत मोठे. आय अंडरस्टँड. त्यांचं स्ट्रक्चर पण मोठं आहे. अंडरस्टँड. लेवल त्यांची जरा ॲडव्हान्स आहे. अंडरस्टँड. पण प्रश्न ॲडव्हान्स नाही आहे. प्रश्नाचे उत्तर तिथंच मिळत आहेत. एक प्रश्न सोडला थीमवाला, एक प्रश्न सोडला की याचा इन्फरन्स काय आहे, तर बाकी 4 तर तुमच्या फेवरमधले आहे. थोडक्यात वाचताना भान ठेवा कोणते शब्द वाचतायत. आणि जे कीवर्ड आहे त्यांना फक्त गोल आणि तेवढा पार्ट फक्त अंडरलाईन. गोल तेवढा पार्ट फक्त अंडरलाईन. ह्याच गोष्टीमध्ये आपल्याला जायचं आहे. आता बघा आपण टोनबद्दल बोलू. मी इथंच सांगतो तुम्हाला. टोन जर विचारलं टोन तर आयोगाची लेखकाची बघा टोन काय. एकदम सोपं. आता आजचं लेक्चर सगळं झाल्यानंतर तुम्ही म्हणणार आजच्या लेक्चरची टोन काय होती. टोन म्हणजे थोडक्यात त्याचं एक्सप्रेशन काय होतं. तर आजचं लेक्चर काय आहे? इन्फॉर्मेटिव्ह आहे. इन्फॉर्मेटिव्ह आजचं लेक्चर. मग कुठली एज्युकेशन पॉलिसी असेल, डेमोक्रेसीबद्दल असेल, ते मगाशी ते पायथॉन लँग्वेज आहे ते आपल्याला इन्फॉर्मेशन देत आहे. दुसरं जर तो एखादी टीका करतो आहे की नाही आजची एज्युकेशन पॉलिसी बकवास आहे, मग तो क्रिटिसाइज करतो आहे. किंवा बऱ्याच वेळा की आजची एज्युकेशन पॉलिसीमध्ये ना मुलांना असं शिकवलं पाहिजे, मग ते पर्स्युएसिव्ह आहे. म्हणजे थोडक्यात टोन कशा असतात तर बघा मी ते एक्झाम्पल दिलं आहे. क्रिटिकल आहे, ॲनालिटिकल आहे, इन्फॉर्मेटिव्ह, पर्स्युएसिव्ह आणि ॲप्रिशिएटिव्ह आहे. एवढंच असतं. याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणजे तुम्हाला लेखकाचा टोन समजला पाहिजे. मगाशी जर तुम्ही वाक्य वाचले आपण तर इंडियन एज्युकेशन पॉलिसी भारी आहे, आपल्याला त्यांचं सगळ्यांचं ॲडव्हान्समेंट करायचं आहे, पण मात्र पुअर स्ट्रक्चर आहे. म्हणजे थोडक्यात तो काय करतो आहे, आपल्याला माहिती देतो आहे, इन्फॉर्मेशन देतो आहे, बट तो क्रिटिसाइज करतो आहे. मग तुम्हाला एक बघितलं का तुम्ही न्यूजपेपरमध्ये 2 प्रकारचे लेखक असतात, एक डावे आणि एक उजवे. एक उजवे असतात ते गव्हर्नमेंटचं कौतुक करतात आणि डावे असतात त्यांना काहीच चांगलं दिसत नाही त्यात.
म्हणजे थोडक्यात एक व्यक्ती एखादं ॲप्रिशिएटिव्ह लिहू शकतो किंवा एखादा क्रिटिकल लिहू शकतो किंवा एखादं इन्फॉर्मेटिव्ह, त्याला कुणाच टीका करत नाही माहिती देतोय तो, किंवा RT ॲक्ट असा असतो, त्याचा जन्म जेव्हा झाला त्याच्यामध्ये हे तुम्ही करू शकतात, त्याचे असे फायदे आहेत, त्याचे असे तोटे आहेत, त्याने माहिती दिली म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह आहे ते. काही वेळेला असं करतात की पॅरेंट्सनी आजकालच्या त्यांच्या चिल्ड्रनला हे शिकवलं पाहिजे, हे नको शिकवलं पाहिजे, हे पर्स्युएसिव्ह आहे. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही जेव्हा वाचताय ना त्या लेखकाला समजून घ्या त्याला काय सांगायचं नेमकं. हे जर समजलं तर तो उरलेला जो एक प्रश्न म्हणतोय मी तोही क्लिक होऊ शकतो टुक्का न लावता. क्लिअर का इतकं? ठीक आहे. तर बघा, लास्ट बट नॉट द लिस्ट एवढं बोलतो मी, मग आपण मूव ऑन पुढच्या टॉपिकला. पहिलं काय करायचं नाही, फर्स्ट तुमच्या डोक्यात आधी ते काढून टाका की मला सगळं कॉम्प्रेन्शन संपवायचं पटकन. फास्ट रिडिंग म्हणजे झिरो कॉम्प्रेन्शन. झिरो कॉम्प्रेन्शन म्हणजे 5पैकी 0च. ते 0 म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, उरलेल्या 45 मधले 2 मार्क्स गेले, 2 प्रश्न गेले, ॲक्च्युली 2 प्रश्न गेले. म्हणजे हे तुमच्यासाठी एक तर थ्रेट ठरू शकतं किंवा स्ट्रेंथ ठरू शकते. दोन्ही गोष्टी आहे ह्या. एक तर थ्रेट 5पैकी 5 चुकलेत म्हणजे याचा अर्थ तुम्ही कमवलेले बी गमवले, आणि 5पैकी जर 5 करेक्ट आले तर तुम्ही त्या PDF मध्ये आलात. सर्च करायची गरज पडणार नाही, वरती सापडणार तुम्ही पहिल्या पेजवरती, पहिल्या 10मध्ये. सो हा कॉम्प्रेन्शनचा पार्ट जो निग्लेक्टेड आहे आणि तो ॲक्च्युली खूप पर्सनल आहे, स्वतःच करायचा असतो, त्यावरती काही क्ल्यू नाही आहे. हां, मी असे कॉम्प्रेन्सचे पॅसेज येऊन 10-12 एक्सप्लेन करू शकतो, दॅट इज फाईन, बट स्टील आफ्टर ऑल ते तुम्हालाच करायचं आहे. तर पहिलं फास्ट रिडिंग टाळा. दुसरं, तुमच्या डोक्यात बऱ्याचशा लोकांनी की माझं खूप पुअर आहे इंग्लिश, ते डोक्यात काढून टाका. ते प्रश्न एकदम बकवास आहे, खाली एकदम इझी आहे आणि 8 दिवस आहे अजून. 5पैकी 4-5 तुम्ही मिळून येत आहेत बघा, इतकं सोपं आहे. लक्षात घ्या, जेव्हा 4 पर्याय देतो ना तो, त्यातला 1 पर्याय उत्तर आहे, 3 पर्याय त्याच्या डोक्यातले, ते 3 पर्याय काहीच कामचे नाही, ते काही उलटे सुलटे टाकतो तो. ठीक आहे. नेक्स्ट, जेव्हा तुम्ही रिडिंग करताय ना, डोकं इतकं कॉन्सन्ट्रेशन लागत, त्यात घुसून जा, त्यात पॅसेजमध्ये उतरून जा डायरेक्टली. तो काय म्हणतो, हां ठीक आहे, बरोबर आहे, हां बरोबर आहे, आणि त्याशी बोलत राहा. त्याने काय माहिती का, तुम्ही जर त्याशी बोलत राहिला मनातल्या मनात, म्हणजे तुम्ही गुणगुण करत राहिलात, तर तुम्ही शेवटच्या ओळीपर्यंत येऊन जाणार, पण तुमचं कॉन्सन्ट्रेशन ब्रेक नाही होणार. आता कसं होतं, रिलॅक्स बसलं आहे, शेंगदाणे खाता लायब्ररीमध्ये, मांडी मारलेली आहे आणि वाचता पॅसेज. आर लँग्वेज, आर, अरे हे PQR याच्या तर जोड्या लावा येतात आपल्याला इंग्लिशमध्ये. ठीक आहे, हे थिंक करता करता पॅसेज संपला आणि काय होतं काहीच माहिती नाही पुढे, तिथं स्ट्रॉंगला. दुसरं, आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय की आता तुम्ही स्पर्धा परीक्षा अभ्यास करता म्हणजे प्रत्येकाचं ओन ओपिनियन फ्रेम झालेलं आहे. लेनिनचा कोणी पुतळा पाडला तर कोणी स्टेटस ठेवतं, कोणी त्याला विरोध करतं. कार्ल मार्क्सबद्दल कोणी काही बोललं तर त्याला विरोध करतात. म्हणजे तुम्ही आता खूप असे एक थिंक बॉक्स आहात तुम्ही, म्हणजे तुमची एक विचारसरणी बनलेली आहे. पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्रफी चौफेर वाचून आपल्यामध्ये आणि इतरांमध्ये फरक आहे. इतर फक्त त्यांच्या क्षेत्रात हुशार आहे, तुम्हाला सगळे क्षेत्र माहिती आहेत. मग आपलं एक ओपिनियन फ्रेम होतं. हां, मग आपण डावे उजवे मधले सगळे बनतो आपण. तुमचं काय असं माहिती आहे का, म्हणजे इन्क्लुडिंग मी ऑल्सो समटाईम, की आता मगाशी ते नॅशनल पॉलिसीचं कौतुक करतो, मला छान वाटलं, पण जेव्हा आता हाऊयर म्हटलं मला बरं वाटलं. हां, आता पुढे बरोबर आहे, कसलं होणार आहे, यांचं काहीच होणार नाही. म्हणजे मी निगेटिव्ह टोनमध्ये की नॅशनल पॉलिसी बकवास आहे, हे माझ्या डोक्यात ऑलरेडी डोक्यात आहे माझ्या. मग माझ्या फेवर चाललं की मी करतो, हां बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर बरोबर आहे, मी तेच करणार आहे, खाली उत्तर तेच चुकणार आहे मी. म्हणून तुमचं स्वतःचं ओन ओपिनियन डायरेक्टली क्लोज करून टाका. त्यात पॅसेजमध्ये तो जे म्हणेल ते खरं आहे, तो जे म्हणेल ते खरं आहे. फक्त लक्षात घ्या, सगळे पॅसेज जेव्हा मी गो थ्रू केलेत ना, तर मला आहे ना, तो जेही सांगतो ना त्याला लिमिटेशन सांगतो. हाऊएव्हर तरी पण, स्टील तरी पण, बट तरी पण, कम्प्लीट पॅसेज नाही आहेत कोणते की एकच गोष्ट सगळी चांगली नाही आहे. म्हणून तुम्ही त्यात राहा, अडकून घ्या आणि त्यामध्ये ओन ओपिनियन फ्रेम करू नका. जर त्याने म्हटलं की सगळे पुरुष मूर्ख आहेत तर म्हणायचं मूर्खच आहेत, काहीच अडचण नाही आहे. जर तुम्ही स्वतःचं ओपिनियन टाकलं 5पैकी 0, एक करेक्ट येणार नाही. नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट, फर्स्ट ऑप्शन बायस मला दिसला आहे टेस्टमध्ये पण, आणि माझं पण कधी कधी होतं. ते काय होतं माहिती आहे का, की आपण काय करतो, पॅसेज वाचतो, ते असतं ना की गरम गरम वडे आले की आपण लगेच घेतो, ते मला वडा खायचा आहे. तसं पूर्ण पॅसेज वाचला की मी पहिल्या पर्याला आपले ना कॉन्सन्ट्रेशन तिकडे जातं. हां बरोबर आहे, हे वाटतं आहे बरं. जसं ज्यांनी पत्ता खेळला असेल त्यांच्या डोक्यात असतं की मला तिरी मागवायची आहे, तिरी म्हणजे 3 पत्ता असतो तो, पण मी पंजा मागला आणि पहिलीच तिरी आली, अरे तिरीच तर होती डोक्यात माझ्या. तसं होतं ते. ॲक्च्युली हे सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे. म्हणजे कसं, आपण काय करतो की पहिल्या सेंटेन्सला जास्त झोकून देतो, म्हणजे त्या पहिल्या ऑप्शनला, की ते बायसनेस असतं ॲक्च्युली. असं नाही की ए उत्तर आहे की बी उत्तर का सी का डी आहे, तुम्हाला 4ही चढायचे आहेत. म्हणून तुम्ही इक्वल राहायचं, इक्वल.
म्हणून पहिला ऑप्शन बायसनेसपासून दूर राहा, लांब राहा. आणि आयोग मुद्दाम फसवतो. जरी ए उत्तर दिलं तरी ए खाली 1 नाही आहे, तो 4 नंबरला आहे, हे बघायचं आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट, जर तुम्हाला थीम शोधायची आहे, जर तुम्हाला टोन शोधायचा आहे, तर लास्ट सेंटेन्स, लास्ट पॅराग्राफ ते मिस आउट करू नका. त्याच्यावरती मला बरेचसे प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. आपल्या MPC म्हणतोय मी, PYQ लास्ट पॅराग्राफ, लास्ट सेंटेन्सवरनं उत्तर मिळालीत मला. एक उत्तर तर मिळालं सहज. म्हणून तिथं काय होतं तुमचं, तुम्ही जो लास्टला येतात ना, तुम्ही ॲबिलिटी ना लूज करून देतात. ठीक आहे, 2 ओळी आता काय फार प्रश्नाखाली, त्याच तर 2-3 ओळी आपल्यासाठी खूप क्रुशियल आहे. क्लिअर का इतकं? आणि हे टाळा. हे मी ऑब्झर्व करतो की लोक आधी प्रश्न वाचताय आणि नंतर ते उत्तराकडे पॅसेजकडे जात आहेत, पुन्हा प्रश्न वाचतात. म्हणजे मला नाही वाटत की तेवढं हँडल होईल ते. आणि तुम्ही प्रश्न काय माहिती आहे का, ते मल्टी लायनर आहेत. म्हणजे पूर्ण 5 प्रश्न वाचणे म्हणजे अर्धा पॅराग्राफ वाचण्याच्या बरोबर आहे. तर शक्यतो प्रश्न वाचणं आधी टाळा. आधी शांततेत, एकदम शांत मनाने कॉम्प्रेन्शन वाचूया आणि खाली 1 बाय 1 उत्तर क्लिक करूया आणि फायनली गोल करूया आणि 5 पैकी 5 मिळूया. तर आधी इथून आता 8 दिवस आहे, निगेटिव्हिटी पूर्ण इथं या हॉलमध्ये सोडून जाते. इथंच सोडू द्या ती निगेटिव्हिटी. तुम्हाला कॉम्प्रेन्शनला 5 पैकी 5 येणार आहेत आणि तुम्ही घरी जाऊन उद्यापासून 8-10 पॅसेज, 15 पॅसेज सॉल्व करणार आहात 5-5 मिनटं लावून, आणि त्यात तुम्हाला 4-5 करेक्ट येतीलच. क्लिअर का इतकं? ठीक आहे. तर हा चॅप्टर मी इथं संपवतो.